रघुवीर समर्थ सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते हवे वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम. यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन. आज शनिवार दिनांक 2 मे. आजचा माझा चिंतनाचा विषय आहे दासबोधातील दशक 12. दशक 12 या दशकाचं नाव आहे विवेक वैराग्य नाव. आणि आजचं जे हे चिंतन आहे ते मी माझे मार्गदर्शक कैलासवासी श्री सुनीलजी चिंचोळकर यांच्या पुस्तकातून साभार घेतलेला आहे. विवेक आणि वैराग्य. विवेक म्हणजे निवड. कोणाची निवड? ईश्वराची निवड, परब्रह्माची निवड, भगवंताची निवड. आणि वैराग्य म्हणजे नावड. नावड या जगाचे दृश्य जगाचे जे वस्तू आहेत, भौतिक वस्तू जे आहेत त्यांची आपल्याला नावड पाहिजे. अशा प्रकारे विवेक आणि वैराग्याची थोडक्यात परिभाषा. आणि साधकाला त्याला धर्मप्रचार करायचा आहे, समाजसेवा करायची आहे, त्याच्यासाठी हे दोन्ही गुण आवश्यक आहे. आज या विषयाचं चिंतनाचा जो विषय आहे त्याला मी शीर्षक दिलं आहे जगा आणि जगू द्या. हे तत्त्व जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. जगा आणि जगू द्या, पण त्यासाठी आवश्यक गुण कोणते आहेत? तर विवेक आणि वैराग्य. विवेक वैराग्य इतकं आवश्यक आहे की त्याच्याशिवाय हा तत्त्व आपण करू शकत नाही. कारण आज समाजरूपी वृक्ष जो आहे त्याचे जे कुंपण आहे ते कुंपण म्हणजे विवेक आणि वैराग्य हे गुण आहेत. आणि हे कुंपण जे आहे तहसनात झालेलं आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये दहशतवाद, औद्योगिक अशांतता, रोगराई आणि जीवघेणी स्पर्धा अशा प्रकारे समाजची अवस्था झालेली आहे. कुटुंब व्यवस्थेपासून आज पाळणाघरे, वृद्धाश्रम, जाती दंगले, हिंसाचार अशा प्रकारचे सगळे जे नको ते सगळं विवेक आणि वैराग्य यांच्या अभावामुळे झालेलं आहे. म्हणून हे दोन्ही गुण आवश्यक आहे. प्रपंच आणि समाजसेवा हे जे दोन्ही आहे ते आपण भगवंताच्या अनुसंधानातच करावे. कारण सर्वांना प्रपंचाचा त्याग करायला सांगणं शक्य नाही. सर्वजण वैराग्यशील होणे शक्य नाही. कारण आपल्या प्रत्येकाची देहबुद्धी आहे. आणि जोपर्यंत देहबुद्धी आहे, इंद्रियांच्याद्वारे सुख भोगण्याची जी आपली बुद्धी आहे ती संपणार नाही, ती तशीच राहील आहे. म्हणून समाजात सांगणं आहे सर्वांना की तुम्ही वैराग्य व्हा हे योग्य नाही आणि हिताचंही नाही. मित्रांनो, समर्थांनी या दशकाचा पहिली ओवी जी आहे त्यात म्हटलेलं आहे, प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका, विवेकी हो श्रीराम. इथे या ओवीमध्ये 3 शब्द महत्त्वाचे आलेले आहेत. आधी, मग आणि नेटका हे 3 शब्द आहेत. आता आधी आणि मग हे शब्द जे आहेत साधकांनी आणि लोकांनी अभ्यासार्थींनी काय केलं आहे, हे शब्दाचा अर्थ जो आहे आपल्या सोयी प्रमाणे लावले आहेत. आधी म्हणजे लोक समजतात की अरे आपलं आयुष्य आहे ना 60-70-100 वर्षाचं, तर आपल्या सुरुवातीला म्हणजे त्याला आधी घेतलेला आहे. आणि आयुष्याच्या शेवटी जेव्हा आपण म्हातारे हो तेव्हा आपण त्याचा अर्थ मग घेतलेला आहे. पण समर्थांना हे अपेक्षित नाही आहे.
समर्थांनी हे शब्द जे वापरले आधी आणि मग, हे दिनचर्येशी संबंधित आहे. आपली जी दिनचर्या आहे, 24 तासाची जी दिनचर्या असते, त्या दिनचर्येशी आधी आणि मग याचा संबंध आहे. त्या 24 तासामध्ये आधी प्रपंच करावा नेटका आणि उरलेला जी वेळ आहे त्याच्यामध्ये आपण परमार्थ करावा, असा प्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितला. खरा अर्थ असा आहे. आणि मग नंतर त्यांनी नेटका शब्द वापरलेला आहे. नेटकात आपण अर्थ पढू. आता समर्थांनी समास 9वा जो आहे समास, त्याच्यामध्ये म्हटलेला आहे, या दिनचर्येशी संबंधित आहे. प्रातःकाळी उठत जावे, प्रातः स्मरामी करावे, नित्यनेमे स्मरावे पाठांतर. या समासामध्ये हे ओवी क्रमांक 9 ते 21 पर्यंत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. आणि समर्थ म्हणतात, प्रपंच चांगला जर कराल, तुम्ही नेटका कराल, तर परमार्थ आपोआप चांगला होईल. म्हणजे प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे असे म्हणतात. आता नेटका शब्द, नेटका म्हणजे काय? प्रपंच करावा नेटका. नेटका म्हणजे याच्यामध्ये 3 गुण, नेटका शब्दामध्ये 3 गुण आलेले आहेत. 3 गुण कोणते आहेत? एक आहे दीर्घ सूचना, दुसरी आहे सदा सावधानता, आणि तिसरा आहे माणसाची परख. आता दीर्घ सूचना म्हणजे आपण आपला जो व्यवहार आहे, आपण कसे वागतो, आपल्या व्यवहारावर, आपल्या वागण्यावरती त्याचं आपलं भान असलं पाहिजे. कारण याचा परिणाम पुढे काय होणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, भानावर असलं पाहिजे. ही दीर्घ सूचना आहे की आज आम्ही काय करतो आहे, त्याचा परिणाम मला काय भोगावं लागेल. कारण की जसे कर्म कराल तसे भोगावंच लागतं. जसे तुम्ही पेराल तसं तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही जर प्रेम पेराल तर तुम्हाला प्रेम मिळेल, द्वेष पेराल तर द्वेष मिळेल. तर यासाठी समर्थ म्हणतात अखंड सावधानता, दीर्घ सूचना आणि अखंड सावधानता. सावधानता पाहिजे. समर्थ रामदास स्वामी विवाह मंडपातून जेव्हा त्यांनी हे शब्द ऐकले, शुभमंगल सावधान, समर्थ तर आयुष्यभर सावधान राहिले आणि स्वतः सावधान राहिले, समाजाला सुद्धा सावधान केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना वेळोवेळी ते सावध करत होते. सावधान इतका महत्त्वाचा शब्द आहे. म्हणून दीर्घ सूचना, सावधानता आणि नंतर माणसांची पारख, हे पण फार महत्त्वाची आहे. जे चांगले माणसं आहेत, उपयोगी माणसं आहेत, त्यांच्याशी आपण चांगले संबंध ठेवावे, त्यांना आपल्या जवळ ठेवावं. आणि जे निरुपयोगी माणसं आहेत, ज्यांचा आपल्याशी काही संबंध, चांगला फायदा नाही आपल्याला, तर त्यांना दुखवू नये, पण त्यांच्याशी सुरक्षित अंतर ठेवावं, त्यांना जवळ जास्त करू नये. समर्थ रामदास म्हणतात प्रपंच हे ईश्वर प्राप्तीचे साधन आहे. मग ते साधन कर्ममार्ग असो, भक्तिमार्ग असो, ज्ञानमार्ग असो, राजमार्ग असो, कोणताही मार्ग असो, पण या कोणत्याही मार्गाला तुम्ही जा, पण तुम्हाला प्रपंच हे ईश्वर प्राप्तीचे साधन, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला विवेक आणि वैराग्य हे असलंच पाहिजे. आता या दशकातले शेवटला समास जो आहे तो उत्तम पुरुष नावाचा समास आहे. फारच महत्त्वाचा आणि मोलाचा समास आहे हा. यामध्ये माणसाचे उत्तम गुण कोणते असले पाहिजे हे समर्थांनी सांगितले आहे. आणि ते गुण सांगताना व्यक्तिमत्वाचा विकास कसा असावा हे पण त्यांनी त्यातमध्ये दाखवलेलं आहे. उत्तम पुरुषाने समाजात सद्गुण पेरावे आणि समाजाचे नेतृत्व करावे. आणि आपले सद्गुण कसे असले पाहिजे की आपला असा पुरुष समाजाला हवासा वाटला पाहिजे. आणि नेतृत्व व्यवस्थित केलं म्हणजे तुमचे सद्गुण चांगले राहील, तर तुम्ही नेतृत्व चांगले कराल. समर्थ रामदासांना लोकसंग्रह करण्याची फार आवड होती. ते खूप लोकसंग्रह करायचे, माणसं जोडायचे. म्हणून ते याच्यावरही पण भर टाकतात की माणसं जोडावी, संत मंडळी जोडावी आणि भक्त मंडळी जोडावी, असं ते म्हणतात. नेत्यांनी
समाजात काम करताना स समाजाकडून काही अपेक्षा करू नये, पण समाजात राहून समाज काम करणाऱ्यांनी गोड बोलणे फार आवश्यक आहे. तुमची वाणी जर गोड आहे, चांगली आहे, तर तुम्ही माणसं जोडले जातील. गोड वाणीने जोडले पण जातात माणसं आणि तोडले पण जातात. म्हणून आपली वाणी कशी असावी? गोड असावी. समाजात काम करणाऱ्याला, नेत्याला खूप काही सोसावे लागते, खूप कष्ट करावे लागतात, झिजावं लागतं त्याला. आणि असं म्हटलेलं आहे की ज्याला समाजसेवा करायची आहे त्याच्या डोक्यावर बर्फाची लादी असावी, म्हणजे डोकं शांत असावं, पायाला चक्री असावी, मग त्याला फिरत राहावं लागतं. एका जागी त्यांनी राहायचं नाही, फिरत पायाला चक्री आणि जिभेवर खडी साखर, म्हणजे तेच वाणी गोड असले पाहिजे, गोड बोललं पाहिजे, म्हणून जिभेवर खडी साखर. अशा प्रकारे समर्थांनी विवेक आणि वैराग्य सांगून, आणि संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा हे सांगतात, जे विवेकाची भाषा नेणती, जे वैराग्याची शिव न देखती, ते कैसे पावती मद ईश्वरा ते. असं ते समर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता वैराग्य म्हणजे एक लक्षात ठेवा, वैराग म्हणजे वैताग नाही. वैताग आला की आपण ते वस्तू सोडून देतो ना, ते वैराग्य नाही आहे, तो खरा वैराग्य नाही आहे. वस्तू मिळत नाही किंवा हे गोष्ट कोणची मिळत नाही या म्हणून आपण म्हणतो की आम्ही वैराग घेतला. तर खरा वैराग्य याच्यामध्ये फरक आहे. त्या वस्तूची, त्या गोष्टीची आसक्ती संपलेली असावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विवेक आणि वैराग्य दोन्ही बरोबर असलं पाहिजे. ही जोडी आहे. नुसतं वैराग्य राहून किंवा नुसतं विवेक घेऊन चालणार नाही. दोन्ही गुण एकत्र असले पाहिजे. हिमालयात गांजा ओढणारे साधू आपण पाहतो, ते त्यामध्ये वैराग्य आहे पण त्यांच्यामध्ये विवेक नाही, आणि विवेक आहे पण वैराग्य नाही, याचा पण दुष्परिणाम होतो. आज अनेक संत विद्वान लोक जे आहेत, मोठे मोठे प्रवचन कीर्तन करतात, लोकांना ज्ञान देतात, खूप चांगली गोष्ट आहे, तत्त्वज्ञान सांगतात, छान. पण ते सांगताना त्यांच्यामध्ये इतका दंभ चढतो, अभिमान येतो आणि पैशाचा लोभ येतो. तर मग ते त्याच्यामध्ये म्हणजे हे कशामुळे होतं की पैशाचा, विवेकाचा, वैराग्याचा अभाव आहे. विवेक आहे पण वैराग्य नाही, म्हणून दोन्ही असलं पाहिजे. साधकाला, जो समाजात काम करतो त्याला, नेताला झिजावं लागतं. प्रत्येकाला कीर्ती पाहिजे असते, प्रसिद्धी तर पाहिजे असते, म्हणून चंदनासारखे झिजावं, कष्ट करावे लागतात. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी व्हावे. समर्थ देहे त्यागता कीर्ती म्हणतात आहे, म्हणजे मृत्यूनंतरची कीर्ती, हयात असलेली कीर्ती नाही. हयात असलेली जी कीर्ती असते ना, ती आपण जाहिरात करतो. आज जाहिरातीचा, सोशल मीडियाचा इतका प्रस्ताव वाढलेला आहे की लोकांचे स्तुती आणि प्रसिद्धी तशीच होत आहे. म्हणून समर्थ याच्यामध्ये देहत्यागिता असं म्हणतात आहे. सर्व संतांनी आधी खूप भोगलं आहे, तेव्हा ते प्रसिद्धीला आले, म्हणजे त्यांचा देह त्याग त्यांनी केल्यावर मग त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे. अनेक संत आहेत, रामकृष्ण परमहंस आहे, त्यांना तर दक्षिणेश्वरचा पागल पुजारी म्हणत होते. मीरा आहे, मीरा कृष्ण वेडी झाली होती, तिला तर वेडी, तिथं डोकं खराब आहे असं म्हणत होते लोक. तुकाराम महाराज, समाजाने किती त्यांना त्रास दिलेला आहे, छळलेला आहे. कबीर यांनासुद्धा किती लोकांनी त्रास दिलेला आहे. हे सर्व संत जे आहेत ते त्यांच्यानंतर, त्यांनी देह ठेवल्यानंतर ते प्रसिद्धीवर झाले आहे. आणि आज शेकडो वर्ष झाली तरी
आज त्यांची कीर्ती वाढत आहे, प्रसिद्धी वाढत आहे. म्हणून समर्थाने म्हटलेलं देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना ह्याची क्रिया धरावी. परिचंदनाचे परित्वाच्या, चंदनाप्रमाणे जिथला चंदन जो पण तुम्ही घासतो तेव्हा त्याचा सुगंध येतो, म्हणून घसावं लागतं सगळं. अशा प्रकारे दीर्घ सूचना, अखंड सावधानता, माणसांची पारख, हे 3 गुण जे आहेत ते फार महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जगा आणि जगू द्या, म्हणजे जिओ और जीने दो या तत्वासाठी विवेक आणि वैराग्य हे दोन्ही गुण आवश्यक आहे. समर्थ रामदासांचा मना दासबोध या ग्रंथातील दशक 12 याचे आज आपण थोडक्यात चिंतन केलेलं आहे. कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नसेल तर. असो. जय जय रघुवीर समर्थ.